तर तिथे हिंगोलीतही मागील 2 दिवसांपासून पाऊस पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। अक्षरशः भिजलेला आहे हा कापूस। बोंडा काळी पडलेली आहेत। शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। अतिवृष्टीमुळे कापसाचं सुद्धा अगोदर नुकसान झालं, परंतु 4, 6, 10, 10 बोंड याप्रमाणे जे काही फुटलेले आहेत ते सुद्धा या परतीच्या पावसाने उद्ध्वस्त झालेले आहेत। त्याची सुद्धा काळी पत्ती झालेली आहेत। शासनाकडून आम्हाला अशी शासनाला मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आम्हाला हेक्टरी किमान 50,000 रुपये तरी मदत द्यावी, जेणेकरून आमच्या मुलाबाळाचा संसार हा व्यवस्थित चालेल आणि आम्हाला यापासून फाशी घेण्याची वेळ येणार नाही। परतीच्या पावसाने कापसाचा पण धिंगाणा केला। सरकारने आमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं आणि आम्हाला तात्काळ मदत करून कर्जमाफी हा एकमेव पर्याय शेतकऱ्याच्या पुढे आता बाकी राहिलेला आहे। त्यांनी कर्जमाफी लवकरात लवकर करून शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, हीच मी कळकळीची शासनाला विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।